तुम्हालाही फायदा आहे जर तुम्ही कमर्शियल बेकर तो असाल. की बेकरी हा विषय फक्त घरी करण्यासारखाच विषय अशातला भाग नाही. याच्या काही कॅटेगरीज आहेत का, वेगवेगळे प्रकार? साधारण या होम बेकरीसाठी आहे ना तुम्हाला 25,000पासून ते 1,00,000पर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. एवढ्या कमी रकमेमध्ये तो करू शकेल? आणि 60 ते 70% मार्जिन असतं. एकच प्रोडक्ट परंतु बल्क मध्ये करतोय आपण. सो ह्या झाल्या 3 कॅटेगरी. सो आउटलेट ही आपली 5वी कॅटेगरी आहे. मित्रांनो, आपल्याला हे माहिती आहे का की आजकालच्या जगामध्ये, भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये एक व्यवसाय फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय जोरात चालणारा व्यवसाय आहे. लोकांना खायला भरपूर चांगलं लागते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट लागतात. बेकरी हा जो विषय आहे, हा विषय त्यातला एक महत्वपूर्ण विषय आहे. पाव, केक, पिझ्झा, ब्रेड आणि अशा अनेक गोष्टी आहेत की जे लोकांना रोज लागणारे आहेत. आमच्या सोसायटीमध्ये तर सगळे लोक रोज सकाळी उठल्यानंतर चहा सोबत ब्रेड पाहिजेच, अशा अनेक ठिकाणी चाललंय. हा व्यवसाय न संपणारा आहे आणि अतिशय उत्कृष्ट चालणारा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करायचा आहे, मग कसा करायचा? अमृत बेकरी एक नवीन स्वरूपामध्ये येत आहे. एक फ्रँचायझी मॉडेल सारखं आपण ते काम करणार आहोत. ते ऐकायचं असेल तर पुन्हा एकदा आपलं अमृत प्रवाहामध्ये स्वागत आहे. नमस्कार. अमृत बेकरी हा एक वेगळा उपक्रम, जुनाच उपक्रम आहे, परंतु वेगळ्या स्वरूपामध्ये आपण सुरू करत आहोत. आणि यामध्ये आपण हँड्स ऑन ट्रेनिंग, प्रॅक्टिकल्स आणि एक वेगळ्या पद्धतीनं हा विषय आपण राबवणार आहोत. फ्रँचायझी म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक विषय येतो की 10 लाख, 15 लाख, 20 लाख डिपॉझिट भरावं लागणार, मोठा गाळा लागेल, प्रशिक्षण घ्यावं लागेल, त्याचा खर्च वेगळा. हे सगळं करायचं कसं आणि हे आपल्याला झेपेल का? तर मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो की जर तुमची खरोखर चांगली इच्छा असेल, मनापासून काम करण्याची इच्छा असेल, तर अमृत तुमच्या सोबत आहे. अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था. अमृतच्या लक्षित गटातील युवकांसाठी त्यांचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवत असते. त्यामधला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आपण करणार आहोत. आजच्या विषयातला तो महत्त्वपूर्ण विषय आहे, तो आहे अमृत बेकरी. अमृत बेकरी आपण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने राबवणार आहोत. त्याबद्दल कशा पद्धतीने आपण जाणार आहोत, गेलं पाहिजे, त्याची दिशा काय असणार आहे, याबद्दल आपल्याला माहिती सांगण्याकरता आपल्यासोबत आज आलेले आहेत श्री गजानन चाफळकरजी. नमस्कार. त्यांचं मी आपल्या या स्टुडिओमध्ये स्वागत करतोय. तर गजाननजी, मला हे सांगा, अमृत बेकरी संदर्भात अनेकांनी अनेक अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. अमृतनी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा आतापर्यंत कार्यक्रम अमृत बेकरीच्या वेगळ्या स्वरूपामध्ये केलेला होता. आता आपण ती स्ट्रॅटेजी बदलत आहोत. ॲग्रेसिव्हली आपण याच्यामध्ये उतरणार आहोत. अमृत बेकरी ह्या ब्रँडने उतरणार आहोत. राईट. ही कन्सेप्ट नेमकी आपण अमृत बेकरी का घेतली पाहिजे? तुमच्या याच्याबद्दल काय कन्सेप्ट आहेत की अमृत बेकरीमध्ये नेमकं काय असं विशेष राहणार आहे की जी बाकीच्यांमध्ये राहणार नाही? सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण ज्यावेळेस बेकरी विचार करतो, बरोबर, तर याच्यामध्ये खूप लोक ऑलरेडी काम करतायत. काही घरून करतायत, काही दुकानातून करतायत, काही लोकांची अगदी भट्टी लावलेली आहे मोठ्या प्रकारची, बरोबर. आणि हा सगळा जो वर्ग आहे हा वेगवेगळ्या प्रकारे काम करतोय, बरोबर. आपण काय करतोय अमृतच्या माध्यमातून की एक हायजीन आणि क्वालिटी प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. म्हणजे आपण असं पोहोचवणार आहे का की बाबा ब्रेडचे 10 प्रकार? अजिबात नाही. जे उत्तम आहे, चांगले आहेत, तेच लोकांपर्यंत जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्याला परवडत नाही तो काय करतो, साधा ब्रेड घेतो, आणि ज्याला फार पौष्टिक पाहिजे तो महागडा ब्रेड घेतो. असा एक कॉन्सेप्ट आहे, पण असं काही बनवताना नसतं ऍक्च्युली. सो अमृत बेकरी काय करणार आहे, तुम्हाला देतानाच मल्टीग्रेन ब्रेड देणार आहे, जो फक्त तुमच्या अफोर्डेबल प्राइस मध्येच असेल. म्हणजे याचा अर्थ, जे अप्पर मिडल क्लासचे लोक चांगले हेल्थसाठी म्हणून जे वापरतात, फक्त जास्त किंमत देतात, ते आपण योग्य त्या किमतीमध्ये देऊन ते विकणार आहोत. राईट. अच्छा. सो आता यात लोकांचा फायदा काय? तर अमृत काय घेऊन आलेलं आहे, तर स्पेसिफिक अमृत तुमच्यासाठी. जर तुम्ही होम बेकर असाल तुम्हालाही फायदा आहे. जर तुम्ही कमर्शियल बेकर असाल, फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचे पिझ्झा बेस बनवताय आणि वेगवेगळ्या दुकानांमध्ये ते देताय, तर तुमच्यासाठी पण संधी आहे. जर तुम्ही होम बेकर मधून तुम्हाला स्वतःची मोठी बेकरी टाकायची, तर तुमच्यासाठी सुद्धा फायदा आहे. ऍज वेल ऍज जर तुम्ही फक्त विक्रेते आहात, तुमच्याकडे दुकान आहे, सगळं आहे, पण तुम्ही हे बनवू नाही शकत आहे, तर तुमच्यासाठी सुद्धा संधी आहे. का? तर आपण ग्रुप्स करतोय की 3 जण जर बनवतायत, एक जण ब्रेड बनवते, एक जण कुकीज बनवते, एक जण खारीज बनवतंय, तर ते विकायला पण जागा पाहिजे ना. सो या सगळ्यांना घेऊन एक अमृत नवीन पद्धतीनं येत आहे आणि एक फ्रँचायझी मॉडेल अशा पद्धतीनं आपण डिझाईन करतो. यात सगळ्यांचा कसा फायदा होईल आणि अर्थात
याचा म्हणजे सरांनी अमृतच्या माध्यमातून इनिशिएटिव्ह आपण घेतलंय कसं किंवा महाराष्ट्र शासन याच्याशी मदत करतंय, त्यामुळं ऑब्विसली फायदा सगळ्यांचा होणार आहे. नक्कीच. गजाननजी, एक विषय असा लक्षात येतो की बेकरी हा विषय फक्त घरी करण्यासारखाच विषय अशातला भाग नाहीये. अनेक जण हा व्यवसाय घरून सुद्धा करतात. याचे काही कॅटेगरीज आहेत का, वेगवेगळे प्रकार? हो. अमृत तुमच्यासाठी काय घेऊन आलंय, तर अमृत 5 प्रकारच्या बेकरीच्या ऑपॉर्च्युनिटीज घेऊन आले. सगळ्यात पहिलं काय आहे, होम बेकर्स. म्हणजे महिला किंवा अर्थात आता पुरुष पण घरून या गोष्टी करू शकतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करता येतं, तर घरून तुम्ही छोट्या छोट्या ऑर्डर्स घेऊ शकता किंवा बल्क ऑर्डरसाठी तुम्हाला अगदी घरामधली 6x6 किंवा आहे ह्या एक्झिस्टिंग किचनमध्ये एखादा ओव्हन वाढवला तुम्ही किंवा ओटीजी वाढवलं, तर त्यातून तुम्हाला करता येईल. हा झाला एक प्रकार, म्हणजे होम बेकरीचा एक प्रकार. होम बेकरी. तर होम बेकरीमध्ये सर्वसाधारणतः किती खर्चाची तरतूद असेल तर होम बेकरी चालू शकेल? येस. साधारण या होम बेकरीसाठी आहे ना, तुम्हाला 25,000 पासून ते 1,00,000 खर्च अपेक्षित आहे. हा रॉ मटेरियलचा खर्च झाला. नाही, हा मशिनरी आणि रॉ मटेरियल दोन्ही एकत्रित खर्च झाला. 1,00,000 जर असेल तर हो तो हो करू हो. शकेल? घरातून करू शकतो. एवढ्या कमी रकमेमध्ये तो करू शकेल? आणि दर महिना साधारणतः किती उत्पन्न तो मिळू शकेल? आता जर होम बेकर्स म्हणलं ना, तर आता एक्झिस्टिंग होम बेकर्स जे काम करतात, हे महिन्याला 5,000 पासून ते 30-35,000 पर्यंत घरी काम करून कमवू शकतात. अच्छा. उदाहरणार्थ, एक ऍव्हरेज आपण केक जर पकडला, बर्थडे केक जो साधारण एक अर्धा किलोचा असतो, आपण जो शोकेस मध्ये बाहेर बघतो, या केक मध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 60 ते 70% मार्जिन असतं. बापरे. हा, जर तुम्ही स्वतः घरी बनवून विकलात आणि रॉ मटेरियल तुम्ही खरंच कमर्शियल व्यवस्थित घेतलं तर. तर हा सो तुम्ही जर ते डीमार्ट मध्ये जाऊन आणलं तर त्या रेटमध्ये नाही मिळणार मिळू नाही ते, शकत खरं आहे. ऑब्विसली. सो असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला मग समजा असं आपण गृहीत धरू, फार नाही एक 10 केक 20 केक मॅक्सिमम महिन्यात. त्याच्यानंतर काही तुम्ही कुकीज बनवून दिल्या किंवा तुम्हाला मिलेट्स कुकीजचं आजकाल फार मोठं हे आहे, डिमांड आहे. असं जर तुम्ही केलं तर साधारण 5,000 रुपये ते 10,000 रुपये अनेक महिला आज घरी बसून कमवतायत, पण म्हणजे नॉट फ्रॉम अमृत, ते ऑलरेडी करतायत. सो हेच आता आपण काय करतोय की त्याला एक नाव देतोय, म्हणजे सगळं ब्रँडिंग, अमृत बेकरीच्या ब्रँडिंगने येस, जर आपण करायला लागलो तर ती क्वालिटी, ती सात्विकता. एक ॲश्युरिटी आणि सगळ्यांचा एका फॉर्मॅटमध्ये येईल. म्हणजे करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल अनेक महिला आता तुमच्यापैकी पण असतील घरी किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये कोणीतरी घरून केक बेकिंग करणार असेल, पण ते जर अमृतचा स्टँडर्ड फॉर्मॅट आणि नाव आणि पॅकेजिंग मिळालं तर तुम्ही तुमचा व्यवसाय कमर्शियल मध्ये कन्व्हर्ट करू शकता. हा म्हणजे सगळ्यांसाठी बेनिफिट आहे. हा एक पहिली कॅटेगरी झाली एक आपली. प्रकार. आता दुसरी कॅटेगरी कुठली? दुसरा प्रकार आहे की थोडंसं तुम्ही एक जागा घेतलीत, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही घरून नाही पण घराच्या आउट हाऊस मधून किंवा एक कमर्शियल जागा घेतली आणि तिथून फक्त बेकरी करताय, डिस्प्ले नाही, साधाच एक काउंटर आहे, जसं आपण नॉर्मल बेकरी बघतो की 2 ओव्हन दिसतायत आणि गेल्यानंतर फक्त तुम्हाला पाव मिळतोय, किंवा तुम्ही ते पाव बनवताय आणि होलसेलमध्ये काही ठिकाणी सप्लाय करताय, किंवा तुम्ही पिझ्झा बेस बनवताय, हाफ बेक बेस असतात ते तुम्ही लोकांना 10-10 वगैरे अनेक गाड्यांवरती किंवा दुकानांमध्ये पिझ्झा विकला जातो, कॅफेज मध्ये विकला जातो, तिथं तुम्ही सप्लाय करताय. ही झाली दुसरी. त्याला नाव काय द्यायचं या त्याला कॅटेगरीला? आपण सेमी कमर्शियल म्हणू शकतो. अच्छा. मग सेमी कमर्शियल जर आपलं करायचं असेल तर थोडी जास्त जागा लागते त्यांना. साधारण राईट. किती जागा लागेल त्यांना? साधारण 150 स्क्वेअर फीट जागा अपेक्षित आहे. म्हणजे 15x15 किंवा 15x10 ची जागा असेल तर तो करू हो शकेल. करू शकतो. आणि याच्याकरता मशिनरी आणि रॉ मटेरियल दोन्ही मिळून एकूण किती खर्च येऊ शकतो? याच्यामध्ये मात्र साधारण 3.5 लाखापासून ते 7 लाखापर्यंतचा खर्च येतो, रॉ मटेरियल, मशिनरी आणि ते सगळं. म्हणजे कारण स्पेसिफिक इलेक्ट्रिक तुम्हाला इक्विपमेंट उभे करावे लागतात, Correct. जसं 3 फेज पाहिजे असं ते सगळं येतं त्याच्यामध्ये, कारण तो हेवी इलेक्ट्रिसिटीचे ओव्हन्स असतात ते. म्हणजे याच्यातून तुम्ही फुल फ्लेज बेकरी पण चालवू शकता, ऍज वेल एज तुमची कमर्शियल सेमी बेकरी पण चालू होते. अच्छा, बरोबर. म्हणजे ही झाली दुसरी कॅटेगरी. राईट. आता तिसरी कॅटेगरी कुठली? तिसऱ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बल्क प्रोडक्शन करता. एकच प्रोडक्ट परंतु बल्क मध्ये करतोय आपण. सिंगल प्रोडक्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आपण असं ठरवलेलं आहे की गार्लिक ब्रेड. सो गार्लिक ब्रेडच तुम्ही दिवसभर एकच काम आहे तुमचं की गार्लिक ब्रेडच तुम्ही ते लोफ जे आहेत हे 300, 500, 1000 लोफ बनवलेत आणि ते लोफ सप्लाय करताय तुमचा ऑनलाईन किंवा B2B असं तुम्ही सप्लाय करताय, किंवा तुम्ही फक्त कुकीज बनवताय, मग तुम्ही 8 दिवस तुमच्याकडे ते कुकीजच बनतायत, तुमच्याकडे तसा फ्लो आहे किंवा तुमच्याकडे तशा ऑर्डर्स आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आज अमृत बेकरीच्या आपण पुण्या शहरासारख्या ठिकाणी एक 10 आउटलेट उभे केले. या 10 आउटलेटमध्ये सप्लाय करण्यासाठी सुद्धा एक बॅकएंडला कमर्शियल युनिट पाहिजे. सो ती दोन्ही अपॉर्च्युनिटी अमृत बेकरीज तुम्हाला देणार.
म्हणजे समोर विकणारा जसा एक जण आहे तसा त्याला बॅकएंडला सप्लाय करणारा पण एक जण पाहिजे. बरोबर आहे. सो ह्या झाल्या 3 कॅटेगरीज. एक होम बेकर, दुसरं झालं सेमी कमर्शियल आणि तिसरं झालं पूर्ण कमर्शियल, जिथं बल्क प्रोडक्शन होणार. सेम पूर्ण कमर्शियल, परंतु बल्क प्रोडक्शन मध्ये एक एक प्रकार हातात घेतला जाईल. Right. फॉर एक्झाम्पल पिझ्झा किंवा Right. एक लोफ किंवा असं काहीतरी एक विषय घेतला जाईल. याचा अर्थ बल्क मध्ये साधारणतः 10 वेगवेगळ्या कॅटेगरीचे 10 वेगवेगळे लोक याच्यामध्ये येऊ शकतात. नाही, लोक येऊ शकतात, पण आता फॉर एक्झाम्पल आज जर आपण म्हणजे एक फुल फ्लेज्ड बेकरी जर आपण सुरू केली, त्याच्यामध्ये लागणारे जे 30-40 आयटम्स असतात, एका आयटमसाठी किंवा 2-3 आयटमसाठी एक व्यक्ती. हो, पुढे जाऊन आपल्याला हे लागणार आहे, एक बेकरी 2 किंवा 3च आयटम बनवेल. कारण बऱ्याच वेळा काय होतं, मोल्ड्स येतात. आता कुकीज म्हणलं तर काही स्टार आकाराचे असतात, काही त्रिकोणी असतात, काही चौकोनी असतात, काही गोल असतात, किंवा एक स्पेसिफिक आपण काहीतरी मोल्डिंग करतोय आणि त्याची रिक्वायरमेंट खूप आहे. सो अशा वेळेस काय होतं, ते मोल्ड सगळीकडे ठेवणं पॉसिबल नाही. मग एकाच बरोबर. ठिकाणी मोल्ड बनवून सेम पॅकेजिंग सेम गोष्ट एका ठिकाणावरून तुम्हाला डिस्पॅच करणे सोपं पडतं, आणि ती क्वांटिटी असेल तर अजून थोडेसे तुमचं कॉस्टिंग वाचतं. करेक्ट. म्हणजे याचा सगळ्याचा विचार आपण अमृतच्या पूर्ण ह्या बेकरीच्या मॉडेलमध्ये केलेला आहे. केलेला आहे. Yes. बरोबर. अमृत बेकरीच्या 3 कॅटेगरी आपण बघितल्यात. बरोबर. आता चौथी कॅटेगरी कुठली आपण करू शकतो त्याच्यात? चौथी कॅटेगरी आहे, म्हणजे ऍक्च्युली त्याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक आहे की या सगळ्यांना सप्लाय करणे, ही एक कॅटेगरी वेगळी होऊ शकते, पण त्याला सध्या आपल्याला गरज नाहीये. चौथी कॅटेगरी केकची. केक बेकरी. हा, बर. केक आणि पेस्ट्रीज. अच्छा. कारण त्याच्यामध्ये काय आहे ना, त्याच्या गार्निशिंगचं स्किल आहे, हम्म. आणि गार्निशिंगच्या स्किल मध्ये ती एक मशिनरी येते जे स्पेसिफिक गार्निशिंग किंवा एकसारखे तुम्ही 10, 12, 15, 100 केक एकसारखे बनवणार असाल तर ते, आज मी जर अमृत बेकरी पुण्यामध्ये 15-20 आहेत आणि मी एका रंगाचा किंवा एका फ्लेवरचा केक इकडे डिझाईन वेगळं बघतोय, तिकडे डिझाईन वेगळं बघतोय, असं तर नाही चालणार. तो सेम टू सेम सगळीकडे मला मिळाला पाहिजे. सो त्याच्यासाठी मात्र फक्त केक हा विषय घेऊन आपण एक पूर्ण, केक आणि पेस्ट्रीज हा विषय घेऊन आपण एक पूर्ण बेकरी उभी करू शकतो. परंतु केक संदर्भात तर अनेक केक शॉप्स अनेक जिल्हा तालुका पातळीवर सुद्धा उपलब्ध आहेत. मग Yes, तरी सुद्धा yes. आपलं हे चालू शकतं. त्यांना सुद्धा सप्लाय करू शकतो आपण. पण हे मोनजेनिस किंवा हे जे मोठमोठे ब्रँड्स आहेत, नाही, ब्रँड्स कदाचित आपल्याकडनं घेणार नाही, पण अनेक इंडिव्हिज्युअल शॉप्स आहेत जे ऑलरेडी केक विकतात किंवा बेकरीज आहेत, ते स्वतः सगळेच बनवतात असं नाही, ते कुणाचं तरी घेऊनच आपल्याकडे सेल करतात, आणि हीच आपली 5वी कॅटेगरी आहे. आता हे केक बेकरी करायची असेल तर त्याला किती खर्च येतो? त्याला साधारण केक बेकरीला 2 पद्धतीचे मशीन आहेत. एक आहे जे तुम्ही स्मॉल मध्ये घेतलं तर ते साधारण 8 लाखाच्या आसपास, म्हणजे फक्त मशिनरी येते केक बनवायचं, आणि एक कमर्शियल घेतलं म्हणजे फुल्ली ऑटोमेटेड, इकडून फक्त पीठ तुम्ही ठेवलेलं आहे, तिकडून तो बेसिक तुम्हाला अगदी आयसिंगच्या लेअर लावूनच तुम्हाला बाहेर केक मिळतो. मग तुम्हाला फक्त गार्निशिंग वरचं कलरिंग फक्त करायचं असतं या पद्धतीनं. तर ते साधारण 8 ते 15 लाखाच्या कॅटेगरीमध्ये फक्त मशिनरी जाते. बाकी जागा आणि इन्फ्रा हा थोडासा विषय त्याच्यामध्ये वाढतो. म्हणजे आपण असं पकडूयात की साधारण 12 लाखापासून ते 20 लाखापर्यंत फक्त केक मॅन्युफॅक्चरिंग ची बेकरी उभी राहू शकते. अच्छा. येस. बरं, आणि याच्यातली आता 5वी कॅटेगरी कुठली? आता हे सगळं बनवलं म्हणजे काही आपल्याकडे बेकरीत पाव बनतोय, काही ठिकाणी आपण कुकीज बनवल्यात, काही ठिकाणी आपण असं पकडूयात की केक्स बनवले, हे विकायला पण जागा पाहिजे. तो या सगळ्या अमृत बेकरीचे आउटलेट्स, ही 5वी कॅटेगरी आहे. म्हणजे काय होणार आहे, सुरुवातीला जसं आपण तुम्ही अनेक ठिकाणी बघितलं असेल की खाऊवाले पाटणकर आहेत किंवा आठवलेसचे अनेक प्रोडक्ट आहेत, ते घेण्यासाठी लोक येतात. बरोबर. सो आपण तिथं काय करणार आहे, नॉट ओन्ली अमृत बेकरीचे प्रोडक्ट्स, आपण इतरही काही चांगले ब्रँड्स आहेत जे लोकल आहेत. म्हणजे असं नाही की आपण बाहेरून जाऊन काहीतरी घेऊन आलो, जे लोकल आहेत, ज्याची डिमांड असते, तेही आपण तिथं सेल करणार आहे. सो आउटलेट ही आपली 5वी कॅटेगरी राहणार. म्हणजे आता अमृत बेकरीच्या अंतर्गत आपण ह्या 5 कॅटेगरीमध्ये काम करणार, राईट, आणि प्रत्येक 5ही कॅटेगरी कसे चालवायचं याचं प्रशिक्षण आपण देणार आहोत. येस, प्रशिक्षण देणार, तुमच्याकडनं ते करून घेऊन प्लस तुम्हाला ते उभं करण्यासाठी हेल्पही करणार. वा, छान. अमृत बेकरी ही एक आपण 5 कॅटेगरीमध्ये करणार आहोत. 5 कॅटेगरी कुठल्या कुठल्या आणि त्या कशा पद्धतीने करणार, किती खर्च येऊ शकतो आणि त्याला स्कोप काय आहे हे सांगा बरं. ओके, सगळ्यात पहिली अमृत बेकरीची कॅटेगरी आहे होम बेकर्स, किंवा त्याला आपण किचन इन किचन म्हणतो. घरून किंवा तुमचं ऑलरेडी कुठलं तरी आउटलेट आहे, कॅफे आहे
किंवा तुमच्याकडे किचन उपलब्ध आहे तर तिथून तुम्ही ती रन करू शकता. दुसरी कॅटेगरी आहे सेमी काय म्हणू शकतो कमर्शियल, जे तुम्ही आउट हाऊसमध्ये किंवा तुमच्याकडेच एखादं छोटंसं घरात किंवा बंगल्यामधलं बाहेरचं किचन करून तुम्ही होलसेलमध्ये सप्लाय सुरू करू शकता. तिसरं आहे फुल फ्लेज कमर्शियल, म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मग फक्त तुम्ही 2-3 म्हणजे पाव म्हणजे दिवसभरात तुम्ही 1000 लाद्या पावाच्या बनवताय अशा टाईपमध्ये कमर्शियल कॅटेगरी येऊ शकते, पूर्ण फुल फ्लेज कमर्शियल. आणि चौथी जी कॅटेगरी आहे ते फक्त केक्स अँड पेस्ट्रीज याच्यामध्ये आपण ती डिवाइड केलेली आहे, कारण हा सुद्धा एक मोठा सेगमेंट आहे. आणि पाचवं जे आहे या सगळ्यांना विक्री करण्यासाठी उपलब्ध असणारा आउटलेट, अशा आपण 5 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. आता याच्यामध्ये जर कॉस्टिंग बघितलं तुम्ही तर साधारण अगदी घरात 50,000पासून 20 ते 25 लाखापर्यंत असे वेगवेगळे जशा मशिनरी वाढत जात आहेत अशा प्रमाणे आपण ह्या कॅटेगरीज कमर्शियली आणि ऑब्विसली खर्चामध्ये सुद्धा डिवाइड केलेल्या आहेत. गजाननजी, आपण असं म्हणतोय आता की अमृत बेकरी आता ह्या ज्या नवीन स्वरूपामध्ये आपण आणत आहोत, ज्यांना खरोखर बेकरी व्यवसाय करायचा आहे आणि ज्यांची तयारी आहे, ज्यांच्याकडे किमान काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत किंवा ज्यांनी मनाची पूर्ण तयारी केलेली आहे, अशा लोकांनी याच्यामध्ये अवश्य यायला पाहिजे. राईट. जर आपण असं ठरवत असेल तर त्याची आपण प्रक्रिया काय करणार आहोत, कशा पद्धतीने आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहोत, याबद्दल आपण आराखडा तयार केलेला आहे. करेक्ट. तो टप्पेनिहाय तुम्ही कसं काय सांगू शकाल? मी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगेन, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही विचार करून मला सांगा, तुम्ही शिक्षण घेताय का प्रशिक्षण घेताय? फॉर एक्झाम्पल, शिक्षण मला देता येतं, मी आता तुमच्याशी बोलतोय, मी तुम्हाला शिकवतोय, मी दिलं, पण प्रशिक्षण हे घ्यावं लागतं. मग घेण्यासाठी 2 गोष्टी तुमच्याकडनं अतिशय आवश्यक आहेत, तुमची मानसिक, शारीरिक आणि तिसरी म्हणजे आर्थिक तयारी. हे जर असेल तर अमृत तुमच्या पूर्ण मदतीला उपलब्ध आहे आणि तुम्हाला पूर्णपणे बेकरी इंडस्ट्रीमध्ये तयार करण्यासाठी अमृतकडनं सगळी मदत मिळेल. तुमची मानसिक, आर्थिक आणि शारीरिक तयारी पाहिजे कष्ट करण्याची. याच्या प्रशिक्षणामध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्यानुसार आपण ठरवलेलं आहे. हा, ते पहिलं आपण काय करतोय की फॉर एक्झाम्पल आपण जसं बेकरी बनवण्यासाठी काय लागतं, बरोबर, असेच टप्पे केलेले आहेत. बेकरी बनवण्यासाठी काय लागणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर तुमची डॉक्युमेंट्सची तयारी करून घेतली जाईल, जसे शॉप ऍक्ट आहे, FSSAI आहे, किंवा तुम्हाला लागणारे जर म्युन्सिपल काही वेगळे हे लागत असतील किंवा फायर सेफ्टी लागत असेल, जर तुम्ही भट्टी वगैरे कमर्शियल करताय तर हे करून घेतलं जाईल. दुसरा टप्पा काय आहे की तुम्हाला प्रशिक्षणाचा पहिला टप्पा संपल्यानंतरच तो दुसऱ्या टप्प्याकडे जाऊ शकेल. ऑब्विसली, म्हणजे याचा अर्थ पहिल्या प्रशिक्षणासाठी त्यांना ह्या डॉक्युमेंटची आवश्यकता असते आणि यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच ते करून घेणार. नाही, पहिली कॅटेगरी किंवा पहिली अटच ही आहे की तुम्हाला बेकरी चालू करायची आहे म्हणूनच प्रशिक्षण आहे. बरोबर. म्हणजे असं नाहीये की शिकायचं आहे मग जमलं तर बेकरी चालू करून, नाही, Correct. बेकरी चालू करण्यासाठीच हे प्रशिक्षण आहे, अदरवाईज नाहीये. करेक्ट. सो पहिली कॅटेगरी काय, डॉक्युमेंट्स हँड्स ऑन तुम्हाला ते क्लिअर करून घेतले जातील तुमचे. दुसरा महत्वाचा टप्पा त्याच्यामध्ये आहे की मग आता बेकरी करायची आहे तर मग मटेरियल कुठून आणणार आहे, तर त्या व्यक्तीनं स्वतः होलसेल डिपार्टमेंटमध्ये किंवा होलसेल मार्केट यार्डमध्ये जाऊन बघणे, करणे, 4 दुकानं फिरणे, मग मैदा, मग ईस्ट, मग काय जे काही लागतं ह्या सगळ्या गोष्टींची यादी फक्त त्याला मिळेल, त्यानं जाऊन ते मार्केटमधनं उपलब्ध करायचंय स्वतःच्या खर्चाने. बरं. हा, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. खरंय. ते तो घेऊन आल्यानंतर मग त्याला आणल्यानंतर त्याला आता प्रश्न काय येणार आहे, हा पडत नाही प्रश्न कोणाला सर, पण हा आपण पाडणार, बिलं कुठे आहेत? मग बिलं आली तर ते बिलं लिहिणार कशी? मग त्याच्यासाठी जीएसटी काढलाय का किंवा नाही काढलेला, तर मग हे बिलाची एंट्री कशी होणार, डेबुक कसा लिहिणार, हे परचेस डिपार्टमेंट त्याच्याकडनं क्लिअर झालं. म्हणजे प्रॅक्टिकली त्यांच्याकडनं ते बसून करूनच घेणार. येस, करूनच, म्हणजे नंतर त्यांना प्रश्न नाही विचारायचा, सर हे मी शिकलो नाही. खरंय. नंतरचा पुढचा टप्पा काय, आता हे सगळं आणलं, हे स्टोअर कुठं करणार आहे? स्टोअर बरोबर. करण्याची पद्धत कशी असते? हा, म्हणजे ठीक आहे आता ते कमी आणेल, ते 1-2 किलो आणेल प्रशिक्षण आहे म्हणून, पण तो ठेवणार कुठे? यातलं फ्रीज मध्ये काय ठेवायचंय, ड्राय काय ठेवायचंय, हे सगळं त्याला कळेल. त्याच्यानंतर मग बेकिंग प्रोसेस, मग ते जे काही 3-4 दिवस ते ठरलेले पदार्थ आहेत तो बनवेल, करेल, सगळं झालं. आता याच्यानंतर मेजर पार्ट काय येतो, तो बनवलेला पदार्थ विकायचा कसा. मग सगळ्यात मोठा टप्पा तो आहे. आधी बनवलेलं त्याला स्वतःला विकायला जमतंय का, बरं बनलेलं चांगलं बनलंय का, मग ते त्याच्यात प्रोसेस आहे. चांगलं नाही झालं तर काय कमी पडलं काय, बरं आपण त्या माणसाला म्हणजे जो कोण प्रशिक्षण घेणार आहे, महिला असो और पुरुष असो, या व्यक्तींना आपण फक्त रेसिपी देणार आहे. 4 वेळा त्यांच्याकडनं चुकणे अपेक्षित आहे.
पाचव्यांदा, कारण काय होतं ना, जसं आपण आइन्स्टाईननी म्हणतो की त्यांना कळालं की अनेक हजार वेळा बल्ब बनवायचा कसा नाही. हे कळलं त्यांना. त्याच्यानंतर तो म्हणजे आपण हे लहानपणापासून स्टोरी ऐकली, सेम ॲज इट इज. हे 4 पदार्थ या प्रमाणात मिक्स झाल्यावर हे बनत नाही, हम्म. हे समजणं महत्वाचं आहे. का? तर उद्या ज्यावेळेस तो होलसेलमध्ये मटेरियल घेणार आहे आणि ते जर वाया गेले एका मोठ्या स्टॉकसाठी, दॅट इज अ लॉस ऍक्च्युअल. खरंय, बरोबर. आणि हा परवडणारा नाहीये कोणाला. सो आता हे 1000-2000 रुपयाचे लॉस परवडतात. आणि हे आपण सर प्रॅक्टिकल म्हणजे प्रॅक्टिकल. हम्म. म्हणजे असं होणार नाही की हा मग हे चित्र दिसतंय, हे असं काहीतरी स्क्रीनवर दाखवलं, अजिबात नाही. हे करूनच बघायचं. नाही जमलं, आता घरी जावा, परत करा, उद्या येताना ते बनवलेलं घेऊन या. बरोबर. म्हणजे या पद्धतीनं सगळं काम राहणार आहे. म्हणजे प्रॅक्टिकली हँड्स ऑन ट्रेनिंग हे याला सगळ्यात जास्त महत्व आहे. येस, 10% थिअरी राहील, परंतु 90% प्रॅक्टिकल राहील. करेक्ट. आणि ह्या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रशिक्षणाचा कार्यक्रम केला जाईल. अगदी अगदी. मार्केटिंगसाठी याच्यासाठी डिजिटल मार्केटिंगचं प्रशिक्षण सुद्धा आपण देणार आहे. येस, ऑब्विसली. आणि याच्याशिवाय आजकाल तो पर्याय नाहीये, कारण हे डिजिटल मार्केटिंगचं युग आहे. अगदी. आणि त्याच्यापूर्वी ही बेकरी प्रत्यक्षात त्याला सुरूच करायची आहे. त्यामुळे त्याच्याकडे फायनान्शियल ताकद किती आहे आणि तो पैसा कुठून उभा करणार आहे याची तयारी पहिल्याच आठवड्यामध्ये झाली पाहिजे. नाहीतर तो म्हणेल की नंतर कोर्स झाल्यानंतर मी विचार करतो की एवढं पैशाचा जुगाड कुठनं करणार, मग नंतर मी अर्ज करू का बँकेकडे आणि मग बँक मला देईल का, हा विषय नंतर करत बसतो म्हटलं तर होणार नाही. बरोबर. ज्यांची तयारी आहे आणि ज्यांना पूर्ण करण्याची निश्चित त्यांनी ठरवलेलं आहे, ह्या डॉक्युमेंट सह त्यांना इकडे आपण घेतलं पाहिजे किंवा त्यांना आपण मार्गदर्शन करणार. बरोबर. आता यामध्ये एक मुद्दा सांगतो तुम्हाला. आपण कोर्स लोकांना नाही देणार आहे, आपण लोकांना बेकरीज देणार आहे. सो पहिली कॅटेगरीच ही आहे की बेकरी सुरू करायची असेल तरच त्यांनी यावं. त्यांच्यासाठीच हा कोर्स आहे. कोर्स म्हणजे काय? तुम्ही दिलेलं डिपॉझिट किंवा फ्रँचायझी फी जी काही आहे, याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला हे सगळं शिक्षण दिलेलं आहे आणि आता तुम्ही तयार होऊन तुम्हाला बेकरी चालू करायची आहे. म्हणजे असं होणार नाही की समजा आपल्याकडे 10 जण आलेत आणि शिकलेत आणि त्यापैकी एकानंच बेकरी चालू केली. 10च्या 10 जणांनी ते करणं अपेक्षित आहे. नसेल होत तर 10 पैकी 9 जणांनी केलंच पाहिजे. नाहीतर मग आपण म्हणजे हा शिक्षणाचा भाग नाहीये, हा प्रशिक्षणाचा पण भाग नाहीये, हा ऍक्च्युअली बिझनेस एंटरप्रेनर सुरू करून देण्याचाच भाग आहे. बरोबर. आणि या म्हणजे अमृतला हेच अपेक्षित आहे की त्यांनी व्यवसाय सुरू करावा, व्यवसायाचं प्रशिक्षण फक्त घ्यायला येऊ नये. आता एक विषय असा येतो की अमृत बेकरी जर मला सुरू करायची आहे, तो सेमी कमर्शियल असेल किंवा कमर्शियल फुल्ली असेल किंवा त्याच्यामध्ये बेकरीचा शॉप असेल, जागेची निवड अतिशय महत्वाचा विषय आहे. येस, अगदी. ही जागेची निवड आपण त्यांच्याकडनं कशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत? सर, आपण काय करतो माहिती आहे का, म्हणजे नॉर्मली जागा शोधायची म्हणजे काय करायचे हेच लोकांना माहित नसतं. जसं की एका जागेवरती आपण गेलेलो आहे. आता समजा एक चांगला आपण फेमस चौक आहे आणि असं निवडलं की ह्या चौकात आपल्याला जागा हवी आहे, तर ती कधीच उपलब्ध नसते. खरंय. त्याच्यासाठी तुम्हाला काही कमर्शियल लोकांना भेटावं लागणार आणि कळालं की अच्छा ही जागा चांगली आहे, तर त्या व्यक्तीला, ज्याला ती आपण फ्रँचायझी देणार आहे, त्या व्यक्तीला आपण तिथं 3 तास उभं करणार आणि हे त्यांना राहणं अपेक्षित आहे. की किती लोक चालत गेले, किती लोक टू व्हीलरवर गेले, किती लोक इथून 4 व्हीलरवर पास झाले, याचा सर्वे त्यांना आपल्याला सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर अशाच काही गोष्टी आहेत की बाबा रोड फेसिंग आहे का, रस्त्यावरून जाताना येताना बोर्ड दिसणार आहे का, किंवा जर आम्हाला आता मोठी कमर्शियल करतोय तर त्याच्यात तिथं ती तुम्हाला 4 व्हीलर त्या दारापर्यंत पोहोचते का, या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. हे सगळं जर होत असेल, आपण त्याला एक फॉर्म बनवलेला आहे, त्या फॉर्म त्यानं सबमिट केल्यानंतर मग त्याला जागेचा अप्रुव्हल मिळणार. म्हणजे याचा अर्थ आपण त्याला फक्त बेकरीचं प्रशिक्षण एवढ्या पुरता मर्यादित नसून त्याला उद्योजक बनवण्याकरता म्हणून सर्वे करण्याकरता रस्त्यावर उभं राहून येस तू येस सर्वे करायचं आणि याच्यातून तू काय शिकलास त्याचं अनालिसिस करणे आणि पायी चालणारे किती माणसं, टू व्हीलर लोक किती आहेत, 4 व्हीलरची किती आहेत, कुठे थांबतात, कुठल्या दिशेने जातात, याचा अर्थ, याचा निष्कर्ष तुम्ही काय काढताय, राईट. हा फक्त बेकरीसाठी उपयुक्त नाही तर कुठल्याही उद्योगासाठी उपयुक्त असलेलं प्रशिक्षण आपण देतो. प्रश्नच नाही. कोणतंही शॉप या कॅटेगरीनं चालू करू शकतोच. करेक्ट. येस. बऱ्याच वेळेला आपल्याला असं निदर्शनास आलेलं आहे की एखादी व्यक्ती मोठी बेकरी सुरू करण्याचं धाडस करत नाही. बरोबर. कारण एकतर आपला जो ग्रुप आहे तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातला आहे, त्याला आत्मविश्वास थोडा कमी आहे, बॅकिंग मिळेल न मिळेल
उद्या व्यवसाय चालला नाही तर मी तोंडघशी पडलो तर काय, Yes. भीती असते. याच्याकरता त्यांनी एकट्यानेच पूर्ण बेकरीची जबाबदारी घेणं त्याला थोडी भीती वाटत असते. मग याच्यावर तर काहीतरी उपाय लागेल आपल्याला. सर, अमृतने या गोष्टीचा पूर्ण विचार केलाय. आता प्रशिक्षण घेताना माझ्याकडे एकटा व्यक्ती येणार नाही, 4-5 जण एकत्र येणार, बरोबर. सेम आता ह्या 4 लोकांचा ग्रुप केला. कोणी कुकीज मध्ये एक्सपर्ट आहे, कोणी पावामध्ये एक्सपर्ट झालं, कोणाला हे जमलं, आणि यापैकी एक जण असा आला की सर माझी जागा पण आहे. तर आपण ह्या 4 जणांना एकत्र करणार, यांची जागा, बरोबर, आणि प्रत्येकाचे कमर्शियल्स तसे ठरणार. त्याच्यानंतर हा हे बनवून इथं आणून ठेवेल, तो हे बनवून इथं आणून ठेवेल, आणि हा इथं बसून ते विकेल. बर बर. असा जो ग्रुप म्हणतो आपण, अगदी आपण 2-4 लोकांपासून ते अगदी 10, 15, 25, 30 लोकांचा सुद्धा असा ग्रुप समूह करून करू शकतो. कारण ही आज काळाची गरज आहे. खरंय, कॉम्पिटिशन नव्हे तर कोलॅबरेशन, बरोबर आहे. हा आपला ब्रीद आहे. म्हणजे हे कोलॅबरेट करून आपण करू शकतो. अगदी आपण क्लस्टर लेवलला पण जाऊ शकतो. पण ते क्लस्टर म्हणलं की परत मग लोकांना ते सबसिडी हे न ते अशा अपेक्षा वाढतात. आपण व्यावसायिक आहोत, आपला फोकस व्यवसायाकडे असला पाहिजे. आणि आतापर्यंत नुसत्या योजनांचे बेनिफिट घेणारे लोक खूप आले. आपल्याला तसं नाही करायचं, आपल्याला प्रॉपर व्यवसाय करायचा. हा, हे करत असताना जर एखादी योजना आपल्या उपयोगी पडत असेल तर त्यातही अमृत तुम्हाला 100% मदत करायला तयार आहे. बरोबर आहे. आणि अजून एक महत्वपूर्ण गोष्ट याच्यात सांगण्यासारखी अशी आहे की आर्थिक दृष्टिकोनातून दुर्बल घटकाला सपोर्ट करण्याकरता म्हणून कदाचित सगळ्यांकडे तेवढी आर्थिक ताकद असेल अशातला भाग नाही. मग अशा वेळेला अमृतची व्याज परतावा योजना त्यांच्या मदतीला आहेच. नक्कीच नक्कीच. 15 लाखापर्यंत त्या व्यक्तीने कुठल्याही बँकेतून, त्यांच्या चॉईसच्या कुठल्याही आवडीच्या बँकेतून त्यांनी कर्ज घ्यायचं. त्याच्यावर असलेलं 12% पर्यंतचं व्याज अमृत भरणार आहे 2 बरोबर. वर्षांसाठी. अगदी त्यामुळे त्याला एका दृष्टिकोनातून इंटरेस्ट फ्री लोन मिळाल्यासारखं होईल. त्यामुळे लोनचं टेन्शन नाहीये. तो पूर्ण लक्ष स्वतःच्या व्यवसायाकडे केंद्रित करू शकेल. आणि 2 वर्षभरामध्ये तर हा व्यवसाय आरामात तो सेटल होऊ शकतो जर त्यांनी व्यवस्थित आपण सांगितलेल्या अगदी, पद्धतीने काम अगदी. केलं तर. नक्कीच. इव्हन दो आपण म्हणतोय की 2 वर्षामध्ये फॉर एक्झाम्पल एक 3 लाखाची किंवा 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे, तर आपण ते 24 महिन्यामध्ये त्या माणसाला परत मिळावी यासाठीच आपण असा प्रयत्न करतोय. त्यामुळे तो नुसतं व्याज तर त्याला मिळणारच आहे, पण तो 2 ते 3 वर्षात पूर्ण लोन फेडेल याची तयारी आपण आधीच त्याच्याकडनं करून घेणार. अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे. येस येस येस. अरे वा. आणि आपल्याला एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही व्यक्ती रस्त्यावरून जात असताना लांबूनही समजलं पाहिजे की ही अमृत बेकरी आहे म्हणून. येस, नक्कीच. त्याच्याकरता एक विशिष्ट प्रकारचं डिझाईन आणि काहीतरी एक विशिष्ट रंगसंगती तयार करावी लागेल. हो. त्याकरता आपण काय विचार करतोय? आपण ऑलरेडी तो बोर्ड कसा असेल, त्याच्यावरती अक्षर ठळक कोणत्या गोष्टीत असतील, कसे दिसतील, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ठेवलाय. आता सगळं ओपन नाही करत, ते हळूहळू येईल. येईल ते. पण जसं तुम्ही एखादा मोठा ब्रँड, आपण उदाहरण घेऊ अमूल, हा कसा तुम्हाला दिसतो, तसं ते अमृत हे दिसणार आहे हे निश्चित. आणि अर्थात जो घेणार आहे त्याला त्याचा बेनिफिट होणारच आहे. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्याच्याच बरोबर आतली रंगसंगती, किंवा फॉर एक्झाम्पल काउंटर कसं असलं पाहिजे, ते किती फूट उंच असलं पाहिजे, लहान असलं पाहिजे, की लहान मुलाला सुद्धा ती पेस्ट्री दिसेल आणि तो म्हणेल की मला ही पाहिजे. बरोबर. इथपासून त्याचा विचार केलेला आहे. ते अगदी वयस्कर व्यक्ती आल्यानंतर त्याला त्या केकचा वास आल्यानंतर त्याला कळतंय की हा रवा केक आहे का हा मैदा केक आहे, आणि तो तुमच्याकडे ऑर्डर देईल, सर हे पण मला थोडंसं अर्धा किलो द्या. बरोबर. या सगळ्या लेवलचा विचार आपण केलाय. इव्हन तो ते काउंटर कुठं असलं पाहिजे, बिल कुठनं घ्यायचं आहे, ते त्याला डिलिव्हरी देताना कुठल्या बाजूने डिलिव्हरी दिली जाईल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे सगळं बनवलेलं आहे. क्या बात आहे. आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर अमृत बेकरी याची फ्रँचायझी आपण लोकांकडनं घेतो. कुठलाही मोठा ब्रँड आला तर त्याची फ्रँचायझी घेण्याकरता लोकांना डिपॉझिट जमा करायला लागतंय. राईट. 10 लाख, 5 लाख, त्या ब्रँडच्या किमतीप्रमाणे ते डिपॉझिटची रक्कम वाढते. आणि त्यानंतर मग ते सगळ्या गोष्टी नॉलेज ट्रान्सफर करतात. मटेरियल कुठलं वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं, हे सगळं शिकवतात. अमृत ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे. राईट. परंतु अमृत बेकरी याची फ्रँचायझी आपण देणार आहोत. मग डिपॉझिट काय म्हणून घ्यायचं हा एक मोठा प्रश्न सगळ्या लोकांना पडेल. डिपॉझिट 100% घेणार, परंतु ते डिपॉझिट एक वेगळ्या स्वरूपाचं राहील. आणि त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले कागदपत्र गोळा करून त्यांनी तयार राहणं महत्वाचं आहे. अमृतच्या लक्षित गटातील व्यक्तींनी त्यांची जात नमूद केलेला कुठलाही शासकीय पुरावा, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि त्याचा उत्पन्नाचा दाखला जो तहसीलदारकडे उपलब्ध होतो, हे 3 दाखले तातडीनं तयार ठेवायचे.
फर्स्ट कम फर्स्ट बेसिस प्रमाणे त्यांना ऍडमिशन मिळेल. हे झाले कागदोपत्री आपण त्यांना सांगणार. त्यानंतर त्यांच्याकडे असलेली जागा किती आहे, ते किती रक्कम इन्व्हेस्ट करू शकतात याबाबतची माहिती, जेणेकरून त्यांच्या संदर्भातलं नियोजन करता येईल. आणि डिपॉझिटचा जो आकडा राहील, तो डिपॉझिटचा आकडा हा त्याच्या मानसिक ताकदीच्या आधारावर राहील आणि आर्थिक पैशाच्या स्वरूपामध्ये आपण घेणार नाहीये. ज्याची खरोखर काम करण्याची इच्छा असेल आणि अमृत बेकरी या विषयासंदर्भात तो पूर्णपणे काम करण्यास तयार असेल, तेच आमचं डिपॉझिट राहील. करेक्ट. आणि या डिपॉझिटच्या आधारावर अमृत बेकरी संपूर्ण महाराष्ट्रभर ब्रँचेस ओपन करणार आहे. नक्कीच नक्कीच. काही जणांनी हौसेने बेकरीचे कोर्सेस केलेत, प्रशिक्षण घेतलं आणि आनंदाने घरी आलेत. बाजारातनं मैदा विकत घेतला, रॉ मटेरियल विकत घेतलं आणि त्यांनी सगळं माल बनवला, पाव झाले, केक केलं. तो खर्च काही परवडत नाही, लोकांना तो जास्त वाटतो. ते खर्च कॉस्टिंगचा जो पार्ट आहे तो काही ताळमेळच जमत नाही, कारण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं स्वस्त माल बाहेरच विकत मिळतो. यांचा बिझनेस चालणार कसा? सर नुसतं तेवढंच नाही, आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही पण घरी जाऊन हा विचार करा की तुम्ही घरात भाजी आणता, तांदूळ आणता, तेल आणता, बरोबर, कणिक आणता, मग घरी स्वयंपाक बनवता, याच्यापेक्षा बाहेरचा डबा स्वस्त पडतो. खरंय. म्हणूनच आपण हे फ्रँचायझी मॉडेल आणलेलं आहे. ऍक्च्युली अमृत बेकरी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय शिकवणार आहे माहिती आहे, की कॉस्ट कटिंग कसं करायचं. बऱ्याच वेळा काय होतं ना, की आपण होलसेल किंवा त्याचा बेकिंग पॅटर्न, म्हणजे सेम गोष्ट जर मी 20% to 10% वापरून होणार आहे मटेरियल, तर ते मी घरी बनवताना मला 30, 40, 50% पर्यंत मटेरियल लागतं. का? तर त्याची बेकिंग मला कळलेली नसते. आता म्हणजे अगदी उदाहरण देतो, साधारण पाव बनवण्यासाठी तो मैदा किती वेळ मळायचा, त्याला हलवायचं किती वेळा, ही पहिली गोष्ट. त्याच्यावरती त्याचं फर्मेंटेशन अवलंबून आहे. बापरे, बरं. दुसरी गोष्ट, तो मैदा 100 वेळा तुम्ही त्याला ग्राइंड केलाय आणि तो ग्राइंड केल्यानंतर ठेवायचा किती मिनिटं, त्याच्यानंतर तो किती फुगणार आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मॉइश्चर किती राहणार, त्याप्रमाणे त्याचं वजन भरणार आहे. बरं. सो ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे शिकवल्या जातील. आणि अर्थात ह्या जोपर्यंत तुमच्याकडनं चुकत नाही, जसं मी म्हटलं तसं, तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. त्यामुळे तुमच्याकडनं चुका झाल्यानंतरच तुम्हाला ते व्यवस्थित समजणार आहे. पण कॉस्ट कटिंग हा विषय महत्वाचाच आहे. रॉ मटेरियल जे बाहेर मिळते, ते रॉ मटेरियल आम्ही किराणा दुकानातून किंवा इव्हन डीमार्ट किंवा अशा सुपर मार्केटमधून जरी आणलं तरी ते महागच पडणार. नाही, आपण तिथं मात्र तुम्हाला हेल्प करणार आहे. कारण फॉर एक्झाम्पल, आज आपण विचार केला तर एक मैदा तुम्ही 1 किलो डीमार्ट मधनं आणलात आणि तोच एक पोतं मैदा तुम्ही मार्केट यार्ड मधनं आणलात, तर डिफरन्स आहे. आणि तो एवढा डिफरन्स आहे की तुम्ही परत त्याच्या पुढ्या बनवून डीमार्ट मध्ये विकायला ठेवू शकता, तरी तुम्हाला 10-20% मार्जिन मिळेल. म्हणजे ही गोष्ट अनेक जणांना माहिती नाहीये, त्यामुळे ते सुपर मार्केट मधूनच मैदा आणतात. करेक्ट आहे. म्हणजे आता आपल्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंग मध्ये ह्या मुलांना प्रत्यक्षामध्ये मार्केट यार्डला पाठवून तिथे भाव करायला लावून प्रॅक्टिकल ट्रेनिंग असंच द्यावं लागेल. इथे बसवून सांगण्यासारखा मुद्दाच नाही. हे प्रॅक्टिकलच आहे. मी म्हणलं ना, हा कोर्स नाही, हे बेकरी बनवण्याची प्रोसेसच आहे. आणि यातनं गेलंच पाहिजे. म्हणजे मी मार्केट यार्ड मध्ये जाणार नाही असा माणूस असेल तर त्यानं ह्या प्रोसेस मध्ये यायचंच नाही. वा, म्हणजे प्रॅक्टिकल प्रशिक्षण घेण्याची तयारी असलेला माणूस आपल्याला पाहिजे. येस, हेच भांडवल आहे आपल्याला त्याच्याकडनं. हा, हेच डिपॉझिट आहे. हा, हेच डिपॉझिट. फ्रँचायझी. आजकाल बाजारामध्ये कोणतीही वस्तू विकल्या जाते, ती आत किती चांगल्या दर्जाची वस्तू आहे याच्यावर नाही, वरनं पॅकेज, त्याचा कलर किती चांगल्या क्वालिटीचा आहे याच्यावर आहे. आणि पॅकेजिंग जर नॉलेज आपण दिलं नाही तर मग आतली वस्तू किती चांगली असते ते तर खपत नाही. बरोबर. मग आता ह्याच्या संदर्भात आपण काहीतरी विचार करायला पाहिजे. नाही, तोही ऑलरेडी केलेला आहे. शेवटी जो दिखता है वही बिकता है. बरोबर आहे. सो तुम्ही जी बनवलेली गोष्ट आहे ती सुंदर पद्धतीनं प्रेझेंट कशी करता येईल, म्हणजे इंटरनल गार्निशिंग ऍज वेल एज त्याचं पॅकेजिंग, याचाही विचार केला आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन काय राहील, कोणत्या ठिकाणी भडक कलरचं पॅकेजिंग वापरायचं, कोणत्या ठिकाणी सॉफ्ट वापरायचं, हे सगळं व्यवस्थित अमृत बेकरीमध्ये तुम्हाला डिझाईन केलेलंच मिळणार. आणि ऑब्व्हियसली ते तुम्हाला शोधायला जायची गरज नाहीये. आम्ही तुम्हाला ती साईज आणि पॅकेट्स हातात देऊ, तुम्ही फक्त त्याच्यामध्ये प्रोडक्ट घालून आम्हाला परत द्यायचं. जे आपलं म्हणजे आम्हाला नाही, तेच तुम्ही विकायला ठेवायचंय किंवा तेच तुम्ही आपल्या आउटलेटमध्ये नेऊन विकणार आहात. म्हणजे स्टँडर्ड पॅकेजिंग तयार करून देणार आपण. येस येस. आणि त्याचं ट्रेनिंग पण आपण त्यांना देणार की कशा पद्धतीनं हे पॅकेजिंग करण्याची पद्धत काय आहे. आणि ते इझी टू पॅक राहणार.
हम्म. दोन गोष्टी आहे त्याच्यामध्ये. एक तर पॅकिंग अट्रॅक्टिव्ह राहणार, दुसरं इझी टू पॅक राहणार. म्हणजे असं नाही होणार की त्याच्यासाठी परत मशिनरी घ्यावी लागेल. याचाही विचार याच्यात केलेला आहे की कमीत कमी खर्चामध्ये मॅक्सिमम आउटपुट तुम्ही कसं काढू शकता. कारण आज जर विचार केलात ना तर प्रोडक्ट बनतं 2 रुपयाचं आणि त्याला पॅकेजिंग लागतं 3 रुपयाचं. त्यावेळेस ते विकलं जातं 10 रुपयात. ही परिस्थिती आहे. सो आपण त्या पॅकेजिंग मध्ये म्हणून म्हटलं ना की तुम्हाला सेंट्रलाइज सप्लाय होणार. कारण पॅकेजिंग जर तुम्हाला प्रिंट करून आणायचं म्हटलं, तुम्ही 100-200 पिशव्या किंवा बॉक्स किंवा पाकिटं म्हणलं तर हे पॉसिबल नाही. हे तुम्हाला सेंट्रलाइज सप्लाय होणार. त्याच्यात फक्त तुम्ही भरून ते विकायला ठेवायचं आहे. म्हणजे हे सुद्धा आपणच देणार आहे. पण ते बनवण्यासाठी तुम्हाला जो पहिला त्रास करायचा आहे, प्रिंटिंगच्या कॉस्ट जाऊन काढायच्या आहेत, हे कितीला मिळतंय, मग तुम्हाला तेवढ्यात मिळत नाही म्हणून ते आपण सप्लाय करतोय, हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. नाहीतर मग आता याच्यात पण काही मार्जिन आहे का काय असं वाटायला म्हणून. बेकरी करत असताना एकट्याकडनं काही सगळ्या गोष्टी जमणार नाहीत. बरोबर. स्टाफ लागणार. आता ही समस्या कशी सोडवायची आपण? कसं होतं ना, ज्यावेळेस आपण बेकरी चालवतो बरोबर, याच्यामध्ये हार्डली आपल्याला 2 लोकांचा स्टाफ लागणार आहे. 2 जणांवर बेकरी चालू शकेल? येस. याच पद्धतीनं आपण मशिनरी डिझाईन केलेल्या आहेत. म्हणजे त्याच मशिनरी आपण देणार आहोत की जेणेकरून तुम्हाला 2 पेक्षा जास्त स्टाफ लागू नये. आणि अर्थात जसं आपण म्हणलं की तिसरे स्वतः तुम्ही. म्हणजे हे 3 लोक व्यवस्थित एक बेकरी चालवू शकतात. हा, कमर्शियल ज्यावेळेस आपण विचार करतो, अगदी मोठी जिथे भट्टी असा शब्द वापरू, तिथं मात्र आपल्याला 6 ते 8 लोकांचा स्टाफ लागणार आहे. तोही का, तर एवढं सगळं उचलणं, परत पॅकिंग करणं आणि ते परत पुढे म्हणजे सप्लाय करण्यासाठी ते भरून देणं, या सगळ्या गोष्टीमुळे तो ऍड होणार आहे. रादर बेकिंग मध्ये याच्यामध्ये सगळं मशीनच काम करणार आहे. या लेवलला आपण हेल्प करतोच आहोत. ॲज वेल ॲज जर स्टाफ म्हणलं तर नुसतं स्टाफ नाही, तो आणायचा कुठनं हा एक क्वेश्चन आहे सगळ्यांचा. कारण बऱ्याच वेळा लोकांचा प्रश्न हाच पडतो की माझ्याकडे स्टाफ टिकत नाही किंवा मला स्टाफ कुठून आणायचा माहित नाही. खरंय. याच्यातही आपण हेल्प करतोय. जे आपले बाकीचे प्रशिक्षण आहेत, फॉर एक्झाम्पल काही प्रशिक्षणार्थी आपल्याकडे शिकणार आहेत आणि शिकून तयार होणार आहेत. त्यांनी बेकरी चालू केली की परत नवीन प्रशिक्षणार्थी पण आपल्याकडे येणार आहेत. त्यांनाही लाईव्ह बेकरीतच आपल्याला शिकवायचं आहे. तो आपल्या स्टाफला किंवा उद्याच्या बेकरीत तयार करणाऱ्या व्यक्तीला आपण शिकवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे बोलवणार आहे. तोही आपल्याला ऍडिशनल बेनिफिट आहे. प्लस मार्केटमध्ये आपण काही अशा एजन्सीज हायर केलेल्या आहेत ज्यांच्या थ्रू आपल्याला स्टाफची हेल्प मिळणार आहे. यांच्यासही आपण आपलं बोलणं ऑलरेडी सुरू केलेलं आहे. जोरदार तयारी आहे अमृत बेकरीची. करायलाच पाहिजे. आता अमृत बेकरी येते म्हणल्यानंतर असं लोकांना तो हे जाणवलं पाहिजे की सगळ्या बाजूने हेल्प मिळतीये. नुसते बोलत नाही तर खरंच हे मदत करतात. वा, छान. अमृत बेकरीमध्ये आपण सगळ्या पद्धतीचं त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांनी Yes. प्रोडक्शन सुरू केलं, परंतु तो जो प्रोडक्ट आहे त्याची विक्री होणं हा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. अगदी बरोबर. आणि त्याच्याकरता आजकालमध्ये डिजिटल मार्केटिंग हा महत्वाचा पार्ट आहे. मग डिजिटल मार्केटिंगचं काम अमृत करणार आहे की त्यांनी करायचं? नाही, अमृत डिजिटल मार्केटिंग नाही करणार आहे. अमृत तुम्हाला पूर्ण ब्रँडचं मार्केटिंगसाठी हेल्प करणार आहे. बरोबर. म्हणजे अमृत बेकरी कुठं आहे हे समजण्यासाठी मदत होणार आहे. अमृत बेकरी काय करते हे समजण्यासाठी मदत होणार आहे. ब्रँडिंग, मार्केटिंग आणि सेल्स हे 3 वेगळे प्रकार आहेत. सो ब्रँडिंग डेफिनेटली अमृत बेकरी स्वतः करणार आहे. पण मार्केटिंग जे आहे, डिजिटल मार्केटिंग असेल किंवा ते छोटे छोटे फोटोज काढणे, व्हिडिओज काढणे, त्याचे रील्स बनवणे, हे सगळं आपल्याला स्वतःला करायचं आहे. जो कोणी बेकरीची फ्रँचायझी घेणार आहे त्यानं त्याच्या लेवलला हे करायचं आहे. पण स्टँडर्डाइज लेवलला जे आपण करतो आहोत ते ऑब्व्हियसली अमृत स्वतः ब्रँडिंग करणार आहे एका लेवलपर्यंत. तिसरी महत्वाची गोष्ट की हे कठीण आहे का? आता अजिबात नाही. आता आपल्यापैकी बहुतेक सगळेजण आपण व्हॉट्सअप वापरतो. याचं प्रशिक्षण या लेवलला दिलं जाणार आहे की व्हॉट्सअप वापरल्यासारखंच तुम्हाला तुमचं स्वतःचं डिजिटल मार्केटिंग शिकता येईल. एवढी मात्र खात्री आम्ही आमच्याकडनं देतो. म्हणजे त्याला तेवढं प्रशिक्षण दिलं जाईल की डिजिटल मार्केटिंग आपण कशा पद्धतीनं करायचं. येस, कारण सर विकता नाही आलं तर मग बनवून उपयोग काय? करेक्ट. आणि आज डिजिटलच्या युगामध्ये तुम्ही तयार पाहिजेच. म्हणजे कोणत्याही वयाचा माणूस असो किंवा त्याला काही जरी येत नसलं डिजिटल मार्केटिंग मधलं, तरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो सुंदर प्रकारे स्वतःच्या प्रोडक्टची विक्री घर बसल्या करू शकतो. एवढी व्यवस्था आपण करून देऊ. वा, फार छान. तर अमृत बेकरी एक वेगळ्या स्वरूपामध्ये येत आहे. आपल्याला याचा फायदा घ्यायचा असेल तर अवश्य आपल्या जिल्हा व्यवस्थापक अमृतचे त्या जिल्हा कार्यालयाला पण भेट द्या. अमृतची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये या संदर्भातली माहिती दिलेली असेल. या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली असेल, त्या लिंकमध्ये आपण अवश्य माहिती भरा
आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी नमूद करा. शेरा ह्या कॉलम मध्ये सुद्धा आपण आपल्या संदर्भात असलेल्या विशेष बाबी नमूद करा. आपण काय एक्स्ट्रा एफर्ट घेऊ शकतो किंवा आपल्याकडे काय रॉ मटेरियल अवेलेबल आहे त्याबाबतची माहिती लिहा. परिपूर्ण माहितीसह लवकर अर्ज करा, कारण फार कमी आणि मर्यादित लोकांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. खूप जास्त लोकांना देणं शक्य नाहीये, कारण एकाच गल्लीमध्ये 10 बेकऱ्या चालणार नाहीयेत. एका तालुक्यामध्ये 1 बेकरी याप्रमाणेच आपण बेकरीचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे जो पहिले येईल, जो अर्ज लवकर करेल आणि जो ह्या क्रायटेरियामध्ये उतरेल त्यालाच प्रवेश मिळणार आहे. तुम्ही त्यातले पहिले होऊ शकता. शुभेच्छा. धन्यवाद.